Hello dear students. Today we are going to start our lesson number first, what is history, from class 5th. So what is history? History is the study of past events, societies, culture and civilization. It helps us understand how the world changed over the time and why things are the way they are today. Okay, then in that lesson we have to cover four subtopic. Okay, that is number first, what is history. Okay, in short, what is history? So history, a science that tell us about the event in the past, means की असं शास्त्र की जे आपल्याला भूतकाळामध्ये जे पास्टमध्ये होऊन गेलेल्या ज्या काही घटना आहेत, जे काही इव्हेंट्स आहेत त्याविषयी माहिती देणे, त्याविषयी ज्ञान देणे, त्या शास्त्राला काय म्हटलं जाते? हिस्ट्री म्हटलं जाते. ओके, इन शॉर्ट, व्हॉट इज हिस्ट्री? अ सायन्स दॅट टेल अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट मीन्स हिस्ट्री. ओके, सेकंड सब टॉपिक इज द सायंटिफिक मेथड ऑफ हिस्ट्री. ओके, इतिहासाची शास्त्रीय पद्धत, सायंटिफिक मेथड. देन थर्ड सब टॉपिक इज हिस्ट्री अँड अस, कनेक्शन पाहायचं आपल्याला हिस्ट्री आणि आपल्यामध्ये. देन फोर्थ सब टॉपिक इज द पास्ट अँड द फ्युचर, फ्युचर आणि पास्टमध्ये काय कनेक्शन आहे हे आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. तर हे फोर सब टॉपिक आपल्याला या लेसनमध्ये पाहायचे आहेत. देन सब टॉपिक, सो फर्स्ट सब टॉपिक इज हिस्ट्री, अ सायन्स दॅट टेल अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट, म्हणजे पास्टमध्ये होऊन गेलेल्या घटनांचं ज्ञान देणारं शास्त्र म्हणजे काय? तर हिस्ट्री. ओके, अ सायन्स दॅट टेल अस अबाउट इव्हेंट्स इन द पास्ट, पास्टमध्ये होऊन गेलेल्या इव्हेंट्सबद्दल सांगणारं शास्त्र म्हणजे इतिहास. ओके, लास्ट इयर in standard 4th we studied the life of Chhatrapati Shivaji Maharaj and his mission of establishing स्वराज. आपण लास्ट इयरमध्ये फोर्थ स्टँडर्डमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल पाहिलं आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या मिशनबद्दल पाहिलं. ओके, द टाईम बिफोर द बर्थ ऑफ शिवाजी महाराज वॉज अबाउट 400 year बिफोर नाव. ओके, देन ऑर इन द अदर वर्ड द टाईम 400 year ॲगो, 400 year ॲगो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती जुना आहे? तर सुमारे 400 वर्षा अगोदरचा इतिहास आहे. ओके, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो 400 वर्षापूर्वी अगोदर होऊन गेलेला आहे. ओके, याचा अर्थ काय? तर 400 वर्षा अगोदरचा तो इतिहास आहे. जर आज रोजी जर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाला जर 400 वर्ष झाले असतील तर म्हणजेच काय? तर 400 वर्षा अगोदरचा तो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. ओके, देन नेक्स्ट पॅरेग्राफ. फॉर अवर कॉन्व्हिनियन्स, कॉन्व्हिनियन्स म्हणजे आपल्या सुविधेकरता, आपल्याला समजेल अशा पद्धतीकरता. ओके, फॉर अवर कॉन्व्हिनियन्स वी डिवाईड टाईम इन डिफरंट वेज, आपल्याला वेळ समजावा, आपल्याला काळ समजावा याकरता आपण काळाचे काही भाग पाडलेले आहे. डिवाईड टाईम इन डिफरंट वेज. ऑफन we use word like now, sometime ago, after some time, today, yesterday, tomorrow or this year, next year, etc. ओके, म्हणजे आपण वेळेला दाखवण्याकरता, आपण काळाला दाखवण्याकरता कोणकोणत्या शब्दांचा वापर करतो? तर आपण आत्ताची कंडिशन सांगायची असेल तर आपण नाऊ म्हणतो. समटाईम ॲगो हाही वर्ड यूज करतो. आफ्टर समटाईम हा सुद्धा वर्ड यूज करतो. टुडे, यस्टरडे, टुमारो, धिस इयर, नेक्स्ट इयर. ओके, अशा शब्दांचा ज्यावेळेस आपण वापर करतो तर ॲक्च्युली हे वर्ड आपण कशाकरता यूज करत असतो? तर काळ दाखवण्याकरता, वेळ दाखवण्याकरता. ओके, व्हेन वी यूज दिस वर्ड आर ॲक्च्युअली मेजरिंग टाईम इन अवर माइंड. ओके, म्हणजेच ज्यावेळेस आपण या शब्दांचा वापर करतो ॲक्च्युली आपण काय करत असतो? काळाला मेजर करत असतो, टाईमला मेजर करत असतो. ओके, देन नाऊ, टुडे अँड धिस इयर आर टर्म दॅट इंडिकेट द प्रेझेंट, म्हणजे प्रेझेंटला जर रिप्रेझेंट करायचं असेल, आपल्याला इंडिकेट करायचं असेल तर आपण या शब्दांचा वापर करतो. नाऊ, टुडे, धिस इयर. ओके, देन sometime ago, yesterday and last year are terms that indicate the past. After some time, tomorrow and next year are words that indicate the future. म्हणजे वेळेला आपण
3 पार्ट्समध्ये डिवाईड केलेला आहे. ओके, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. आणि तिन्ही काळाला, तिन्ही टाईमला रिप्रेझेंट करण्याकरता, इंडिकेट करण्याकरता आपण वेगवेगळे वर्ड्स यूज करतो. जसं प्रेझेंटला जर इंडिकेट करायचं असेल तर आपण नाव, टुडे, धिस इयर, ओके, या शब्दांचा वापर करतो. देन आपल्याला जर पास्ट इंडिकेट करायचा असेल तर आपण समटाईम ॲगो, यस्टरडे, लास्ट इयर अशा वर्डिंगचा यूज करतो. आणि आपल्याला जर फ्युचर इंडिकेट करायचं असेल, फ्युचर रिप्रेझेंट करायचं असेल, इंडिकेट करायचं असेल तर कोणत्या वर्ड्सचाही वापर करतो आपण? आफ्टर सम टाईम, टुमारो, नेक्स्ट इयर अशा बऱ्याच वर्डचा आपण यूज करतो वेळेला इंडिकेट करण्याकरता. देन नेक्स्ट पॅरेग्राफ. द टाईम दॅट हॅज ऑलरेडी गॉन बाय इज द पास्ट. द टाईम दॅट वी आर in now is the present and the time that is yet to come is the future. Okay, the time that has already gone. Okay, already जो काळ होऊन गेलेला आहे, जी घटना होऊन गेलेली आहे, बाय इज द पास्ट म्हणजे आपण त्याला काय करतो? रिप्रेझेंट करतो की हा पास्ट आहे. ओके, जे घटना होऊन गेलेल्या आहेत त्यांना पास्ट असं रिप्रेझेंट करतो आपण. अँड द टाईम दॅट आर इन नाऊ इज द प्रेझेंट. आणि जो आत्ताची घटना आहे, जी आत्ताची वेळ आहे, त्या वेळेला आपण रिप्रेझेंट करतो प्रेझेंटमध्ये. अँड द टाईम दॅट इज येट टू कम म्हणजे जी वेळ अजून आलेली सुद्धा नाही आहे, जी वेळ अजून आलेली नाही आहे त्याला आपण इंडिकेट करतो फ्युचरमध्ये. ओके, देन द पास्ट इन्क्ल्यूड्स मेनी इव्हेंट्स दॅट हॅव ऑलरेडी टेकन प्लेस. ओके, म्हणजे पास्टमध्ये कोणकोणत्या घटना येतात? तर ऑलरेडी टेकन प्लेस, ज्या होऊन गेलेल्या घटना आहेत त्या कशामध्ये इन्क्ल्यूड्स असतात? तर पास्टमध्ये. ओके, फॉर एक्झाम्पल, इफ वी आर 10 year old टुडे, जर आपण आज 10 वर्षाचे जर असू, इट मीन्स दॅट द इव्हेंट ऑफ युअर बर्थ हॅपन 10 year ॲगो इन द पास्ट. म्हणजे जर आज रोजी जर आपलं एज 10 yearचं असेल तर याचा अर्थ काय? तर आपला बर्थ हा कधी झाला होता? तर 10 year ॲगो इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये 10 वर्षा अगोदर आपला काय झाला होता? बर्थ झाला होता. सिमिलरली आफ्टर 10 years फ्रॉम नाऊ म्हणजे आत्तापासून 10 वर्षांनंतर आपण काय सांगू शकतो? दॅट इज इन फ्युचर यू विल 20 year old. म्हणजे जर आपल्याला आज माहिती आहे तर आजच्या आधारावरती किंवा पास्टच्या आधारावरती म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन जर आपल्याजवळ आहे तर त्याच्या बेसवरती आपण नेक्स्ट कोणतीही घटना सांगू शकतो. म्हणजे सिमिलरली आफ्टर 10 year फ्रॉम नाऊ आत्तापासून 10 वर्षानंतर फ्युचरमध्ये आपण सांगू शकतो की आपण 20 वर्षाचं होऊ शकतो. ओके, देन द टाईम गॉन बाय बिटवीन टुडे अँड द डे ऑफ युअर बर्थ इज युअर पास्ट. ओके, म्हणजे आपल्या जन्मापासून तर आत्तापर्यंत प्रेझेंटपर्यंतचा जो काळ आहे तो कशामध्ये इंडिकेट केला जातो? तर पास्टमध्ये. द पास्ट इन द लाईफ ऑफ अ पर्सन म्हणजे यालाच म्हटले जाते की व्यक्तीचा भूतकाळ. ओके, द सायन्स दॅट ट्रायज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट्स इज कॉल्ड हिस्ट्री. बघा, परत इथं डेफिनेशन आलेली आहे. व्हॉट इज मीन बाय हिस्ट्री? तर हिस्ट्री मीन्स द सायन्स दॅट ट्रायज टू अंडरस्टँड पास्ट इव्हेंट्स इज कॉल्ड हिस्ट्री. म्हणजे पास्टमध्ये घडलेल्या घटना समजून घेण्याचं शास्त्र म्हणजे काय? तर हिस्ट्री. ओके, पास्टमध्ये घडलेल्या ज्या घटना आहे त्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला काय म्हटले जाते? हिस्ट्री म्हटल्या जाते. देन our next topic. The next topic 1.2 the scientific method of history. Okay, इतिहासाची शास्त्रीय पद्धत, सायंटिफिक मेथड. ओके, व्हॉट इज मीन बाय सायंटिफिक मेथड या सब टॉपिकमध्ये आपल्याला पाहायचं आहे. इन स्टँडर्ड 3rd and 4th ॲज अ पार्ट ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडीज वी हॅव बिकम ॲक्वेंटेड विथ द व्हेरियस सायन्सेस. ओके, आपण 3rd आणि 4th स्टँडर्डमध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये खूप साऱ्या अशा शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. ओके, शास्त्रांची ओळख करून घेतलेली आहे, ॲक्वेंटेड झालेलो आहोत, परिचित झालेलो आहोत. ओके, त्याविषयी आपण फॅमिलियर झालेलो आहोत की व्हेरियस सायन्सेस कशा प्रकारे असतात, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहे याचा आपण थोडा ओव्हरलुक 3rd आणि 4th स्टँडर्डमध्ये केलेला आहे. The special characteristics of all these sciences is that their facts or evidence can be tested in experiment which can be repeated anywhere, anytime. ओके, म्हणजे शास्त्रांविषयी म्हणजे विज्ञानाविषयी आपण काय पाहिलं 3rd आणि 4thमध्ये की जे काही फॅक्ट्स आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही फॅक्ट्स आहेत
ते आपण काय करू शकतो, रिपीटेड करू शकतो, कॅन बी रिपीटेड एनिवेअर एनी टाईम. ओके, कशाच्या बेसिसवरती, तर एव्हिडन्सच्या बेसिसवरती. ओके, द स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल धीस सायन्सेस इज दॅट देअर फॅक्ट्स ऑर एव्हिडन्स कॅन बी टेस्टेड इन एक्सपेरिमेंट. आपण त्या पद्धती जे काही आपल्याजवळ एव्हिडन्स होते त्या एव्हिडन्सचा आपण एक्सपेरिमेंट करून काय केलेलं आहे, ते एक वेळ एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म केलेले आहे आणि ते आपण एक्सपेरिमेंट काय करू शकतो, आपण रिपीटेडसुद्धा करू शकतो कधीही. ओके, द मेथड ऑफ यूजिंग अ नंबर ऑफ डिफरंट टेस्ट टू डिटरमाइन वेदर द एव्हिडन्स इज रिलायबल इज कॉल्ड सायंटिफिक मेथड. बघा डेफिनेशन आलेली आहे. सायंटिफिक मेथड म्हणजे काय, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय, तर अशी मेथड ऑफ यूजिंग नंबर ऑफ डिफरंट टेस्ट. नंबर ऑफ डिफरंट टेस्ट, वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट आपण करत राहतो. कशावरती, तर एव्हिडन्सवरती. जो आपल्याजवळ पुरावा मिळालेला आहे, इतिहासामध्ये जो पुरावा आपल्याजवळ मिळालेला आहे, तो पुरावा रिलायबल जोपर्यंत होत नाही आहे, जोपर्यंत आपला विश्वास बसत नाही आहे, तोपर्यंत तो डिटरमाइन करण्याकरता आपण नंबर ऑफ डिफरंट टेस्ट त्यावरती करत राहतो. त्याच पद्धतीला, त्याच मेथडला काय म्हटलं जाते, तर सायंटिफिक मेथड. ओके, द मेथड ऑफ यूजिंग अ नंबर ऑफ डिफरंट टेस्ट टू डिटरमाइन वेदर द एव्हिडन्स इज रिलायबल इज कॉल्ड सायंटिफिक मेथड. There are many things that happen since our birth that we may not know about. म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे की आपल्या जन्मा अगोदर कोणकोणत्या घटना होऊन गेलेल्या आहेत, कोणकोणत्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, आपल्याला थोडी माहिती आहे. ओके, आपल्या जन्मा अगोदरच्या गोष्टी आहेत किंवा आपल्या बालपणीच्या सुद्धा असू शकतात जे आपल्याला माहिती नसतात. हाऊएवर आवर पॅरेंट्स और ऑदर ऑफन टेल अस अमेझिंग स्टोरीज ऑफ अवर चाइल्डहूड. तरीही त्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. आपण लहान असतो किंवा आपल्या पास्ट अगोदरच्या गोष्टी त्या आपल्याला कशा माहिती पडतात, तर त्या अमेझिंग स्टोरीज आपल्याला कोण सांगते, तर ग्रँडपॅरेंट्स सांगतात, आपले पॅरेंट्स सांगत राहतात किंवा आपल्या सोसायटीमधले काही अदर पर्सन्स काय करत राहतात, त्या गोष्टी आपल्याला सांगत राहतात. दोज स्टोरीज आर अ पार्ट ऑफ देअर मेमरीज. आता त्या गोष्टी त्यांना का आठवतात, काहीतरी विशेष असेल त्या गोष्टींमध्ये म्हणून त्यांचे ते मेमरीजमध्ये राहिल्या. ओके, तर हाऊएवर when different people tell us about the same event we find a difference in their narration म्हणजे सांगणे किंवा ते कथन करणे. परंतु ज्या वेळेस एकच गोष्ट आपल्याला जर 3 व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं जर सांगत असतील तर त्यामध्ये आपल्याला थोडा डिफरन्स पाहायला मिळेल. ओके, वेगवेगळ्या पद्धतीनं जर सांगत असतील तर आपल्याला डिफरन्स पाहायला मिळेल की पहिली व्यक्ती जी होती त्यांनी आपल्याला अशा प्रकारे सांगितली, दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला, आपल्या ग्रँडपॅरेंट्सने आपल्याला अशा टाईपमध्ये सांगितलं किंवा आपल्या बालपणीची जी गोष्ट आहे ती आपल्याला सोसायटीमधल्या काकांनी अशा प्रकारे सांगितली. तर इट मेक्स अस अ वंडर विच वन इज राईट. म्हणजे आपण आश्चर्यचकित होतो की आपण सरप्राईज होतो की आपल्याला 3 व्यक्तींनी आपल्या बालपणीची गोष्ट सांगितली, परंतु या तिघांमधील खरी गोष्ट कोणती आहे. ओके, सांगितली त्या तिघांनी एकच गोष्ट आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. मग आपल्याला त्या ठिकाणी गरज असते, वी नीड टू एक्झामाइन द डिटेल ऑफ ईच नॅरेशन केअरफुली टू डिसाईड द करेक्टनेस ऑफ द फॅक्ट्स. म्हणजे त्यावेळेस आपल्याला विचार करण्याची गरज असते की आपल्या लहानपणीची गोष्ट किंवा आपल्या पास्टमधली गोष्ट ज्या या लोकांनी सांगितली आपल्याला, ते बारकाईने तपासण्याची आपल्याला गरज असते की यामधील कोणती नेमकी बरोबर आहे. ओके, देन नेक्स्ट, इट इज नॉट पॉसिबल टू कंडक्ट एक्सपेरिमेंट टू रिक्रिएट द इव्हेंट दॅट हॅव हॅपन इन द पास्ट. ओके, पास्टमध्ये होऊन गेलेल्या घटना आपण रिक्रिएट करू शकत नाही. ओके, इट इज नॉट पॉसिबल. पास्टमध्ये होऊन गेलेल्या घटना परत होणे शक्य नाही. देअरफॉर, आणि म्हणून, द मेथड ऑफ रिप्रेझेंटिंग हिस्ट्री इज अ डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ अदर सायन्सेस. म्हणजे दुसऱ्या शास्त्रांपेक्षा इतिहासाचा जो अभ्यास आहे, तो हिस्ट्री रिप्रेझेंट करण्याची पद्धत काय आहे, थोडी वेगळी आहे. ओके, इवन सो हिस्ट्री युजेस द सायंटिफिक मेथड ऑफ ॲट एव्हरी स्टेज, नेमली व्हाईल लुकिंग फॉर अँड कलेक्टिंग एव्हिडन्स, examining the evidence and while putting it together. म्हणजे
इतिहासाबद्दल हिस्ट्रीबद्दल ज्यावेळेस आपण स्टडी करतो किंवा ज्यावेळेस इतिहासामधील जे काही एव्हिडन्स असतात ते एव्हिडन्स ज्यावेळेस आपण कलेक्ट करतो ते कलेक्ट करण्याअगोदर आपण त्याच्यावरती काय करत राहतो, एक सायंटिफिक मेथड अप्लाय करत राहतो. म्हणजे आपण सायंटिफिक मेथड पाहिली की शास्त्रीय पद्धत काय, ओके, इतिहासाची शास्त्रीय पद्धत काय. तर जोपर्यंत आपला विश्वास बसत नाही की जो एव्हिडन्स आपल्याजवळ मिळालेला आहे, जो पुरावा आहे, तो पुरावा खरा आहे की खोटा आहे, तो जोपर्यंत आपला विश्वास बसत नाही तोपर्यंत आपण काय करतो, त्यावरती नंबर ऑफ टेस्ट करत राहतो, ओके. आणि त्याला शास्त्रीय पद्धत आपण असं म्हटलेलं होतं, सायंटिफिक मेथड. आणि ज्यावेळेस तो रिलायबल होतो त्यावेळेस आपण काय करतो, त्याला एक्झामिन केल्यानंतर त्याला एव्हरी स्टेजवरती आपण त्याला नेम देतो किंवा ज्यावेळेस आपण त्याला पाहतो त्या कलेक्ट केलेले जे एव्हिडन्स आहेत त्याला एक्झामाइन करतो आणि आपण त्याला कलेक्ट करतो. व्हेन रिक्वायर्ड हेल्प इज ऑल्सो टेकन फ्रॉम अदर सायन्स. आणि हे जे काही एव्हिडन्स आहेत ते कलेक्ट करण्याकरता, त्याचा अभ्यास करण्याकरता, स्टडी करण्याकरता आपण अदर सायन्सचा सुद्धा आपण हेल्प घेत राहतो. दॅट इज वाय हिस्ट्री इज कन्सिडर्ड टू बी अ सायंटिफिक डिसिप्लिन, ओके. म्हणजेच याचा अर्थ काय, तर सायंटिफिक डिसिप्लिनमध्ये आपण काय करतो, हिस्ट्रीला कन्सिडर करत राहतो. हिस्ट्री इज नॉट रिटन सोलिली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन. इतिहास म्हणजे काय, तर इतिहास केवळ कल्पनेच्या आधारावरती लिहिला जात नाही, ओके. इमॅजिनेशन करून सांगितलं जात नाही किंवा लिहिला जात नाही, ओके. सोलिली मीन्स ओन्ली किंवा केवळ, फक्त. तर इमॅजिनेशनवरती हिस्ट्री नाही आहे, ओके. इतिहासाचा पूर्ण त्याच्यावरती शास्त्रीय पद्धत केली जाते, शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यावेळेसच हिस्ट्री रिलायबल आहे की नाही आहे, जे काही कथन केलेलं आहे वैज्ञानिकांनी त्याच्यावरती नंबर ऑफ डिफरंट टेस्ट केल्या जात राहतात आणि त्यावेळेसच हिस्ट्रीला काय केलं जाते, कलेक्ट केल्या जाते, त्या इन्फॉर्मेशनला कलेक्ट केल्या जात राहते. अँड इट इज नॉट ओन्ली रिटर्न शोलेली ऑन द बेसिस ऑफ इमॅजिनेशन. कोणीही येईल आणि कोणीही काही सांगेल तर ती कल्पनेच्या आधारावरती हिस्ट्री नसते. Ancient objects, structures, sculptures, pots, coins, inscription, copper plates, books, manuscripts, traditional stories and songs remembered. ओके, बघा, ॲन्शियंट ऑब्जेक्ट काही पुरातन ऑब्जेक्ट आहेत, प्राचीन ऑब्जेक्ट्स आहेत. स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे काही शिलालेख असतील. स्कल्पचर म्हणजे काही शिल्पकला, दगडावरती कोरलेले कोरीव काम. पॉट्स आहेत, काही भांडी आहेत. कॉईन्स, इन्स्क्रिप्शन, काही कॉपर प्लेट्स, बुक्स, मनुस्क्रिप्ट्स म्हणजे काय, तर काही असे हस्तलिखित हाताने लिहिलेले, ओके, काही ताम्रपत्रावरती किंवा कशाच्यावरती जे लिहिलेलं आहेत त्याला आपण मनुस्क्रिप्ट म्हणतो, लिहून ठेवलेले. किंवा ट्रॅडिशनल स्टोरीज आहेत, पारंपरिक काही गोष्टी असतील, स्टोरीज असतील, कथन असतील. सॉन्ग रिमेंबर ओव्हर मेनी जनरेशन्स एक्सेट्रा आर द सोर्स ऑफ हिस्ट्री. ओके, म्हणजे काय सांगितलं आहे इथं की ॲन्शियंट ऑब्जेक्ट असतील, स्ट्रक्चर असतील, स्कल्पचर, कॉईन, पॉट्स, इन्स्क्रिप्शन, कॉपर प्लेट्स, बुक्स, मनुस्क्रिप्ट असे जे काही एव्हिडन्स आहेत, हे एव्हिडन्स काय आहे, तर हे एक हिस्ट्रीचे सोर्सेस आहेत. ओके, यामधून आपल्याला काय माहिती पडते की इतिहासामध्ये काय होतं. ओके, हे जे काही एव्हिडन्स आहेत यामधून आपल्याला हिस्ट्रीचे सोर्सेस मिळत राहतात. देन नेक्स्ट, द सोर्सेस ऑफ हिस्ट्री आर ऑफ द 3 टाईप. हिस्ट्रीचे, इतिहासाचे सोर्सेस 3 टाईपचे आहेत. एक मटेरियल सोर्सेस, रिटन सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. इतिहासाचे 3 सोर्सेस, मटेरियल, रिटन अँड ओरल. म्हणजे मटेरियल फॉर्ममध्ये जर आपल्याला हिस्ट्री रिप्रेझेंट करायची असेल, दाखवायची असेल, तर आपण काही ऑब्जेक्ट्स दाखवू शकतो, पॉट्स दाखवू शकतो, कॉईन्स दाखवू शकतो, ओके, कॉपर प्लेट्स दाखवू शकतो. रिटर्न सोर्सेसमध्ये काय सांगू शकतो आपण, बुक्स असतील, मनुस्क्रिप्ट्स असतील, ओके. ओरल सोर्सेसमध्ये काय असू शकतात, तर काही ट्रॅडिशनल स्टोरीज, काही पारंपरिक कथन असतील, गोष्टी असतील, सॉंग्स असतील, तर ते कशामध्ये येतील, ओरल सोर्सेसमध्ये. जर आपल्याला हिस्ट्रीविषयी जर माहिती होत असेल तर आपल्याला या 3 सोर्सेसच्या माध्यमातूनच आपल्यापर्यंत त्या हिस्ट्रीची माहिती पोहोचेल. एकतर मटेरियल फॉर्ममध्ये, मटेरियल रिसोर्सेसमध्ये, किंवा रिटर्न सोर्समध्ये, किंवा ओरल मध्ये आपल्याला त्या हिस्ट्रीबद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. ओके, किती पाहिले आपण, हिस्ट्रीचे सोर्सेस 3, मटेरियल सोर्सेस, रिटर्न सोर्सेस अँड ओरल सोर्सेस. In order to find out what happened in the past and how it happened,
Evidence available from all these sources is collected and thoroughly examined to determine its reliability. ओके, म्हणजे डाऊट व्हॉट हॅपन इन द पास्ट अँड हाऊ इट हॅपन, म्हणजे हिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या आणि कशा घडल्या. तर एव्हिडन्स ज्यावेळेस आपल्याजवळ मिळतो, जो एव्हिडन्स आहे त्या पुराव्याच्या बेसिसवरती जो आपल्याजवळ अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवरती आपण त्याला एक्झामाईन करतो. ओके, आणि त्यावेळेस आपण त्याला डिटरमाईन करतो की जोपर्यंत आपला विश्वास जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती काय करत राहतो, एक्झामाईन करत राहतो, नंबर ऑफ डिफरंट टेस्टेस घेत राहतो. देन with the help of the evidence that stand this test, past events are put in a proper sequence and a historical account is written. This is the scientific method. याला सायंटिफिक मेथड असं म्हटलं जाते. म्हणजे विथ द हेल्प ऑफ द एव्हिडन्स दॅट स्टँड धिस टेस्ट, पास्ट इव्हेंट आर पुट इन द प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे एका क्रमवारीच आपण इतिहासाला काय करत राहतो, रिटर्न करत राहतो. हिस्टोरिकल जे काही अकाउंट्स आहे त्यामध्ये आपण रिटर्न करत राहतो. म्हणजे ज्या काही घटना असतील त्या स्टेप बाय स्टेप आपण काय करत राहतो, रिटर्न राईट करत राहतो सिक्वेन्समध्ये. म्हणजे इतिहासामध्ये जर फॉर एक्झाम्पल घ्यायचं पडलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास लिहायचा असेल तर आपण सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदरचा महाराष्ट्र कसा होता याचा अभ्यास करतो. देन छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, बर्थ कसा झाला, कोणत्या कंडिशनमध्ये झाला. देन छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण. ओके, आणि हळूहळू ह्या गोष्टी आपण त्याचा अभ्यास करत राहतो. म्हणजे सर्वात अगोदर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरोनेशन असेल, राज्याभिषेक असेल याचा अभ्यास नाही करत आपण, तर त्यांच्या बालपणीपासून किंवा त्यांच्या जन्मा अगोदरचा इतिहास काय आहे याचा आपण अभ्यास करत राहतो. म्हणजे स्टेप बाय स्टेप करत राहतो. ओके, तर हिस्टोरिकल अकाउंट्स अशा सिक्वेन्समध्येच काय केल्या जात राहते, राईट केल्या जात राहते. नेक्स्ट सब टॉपिक आहे आपला हिस्ट्री अँड अस. काय कनेक्शन आहे हिस्ट्री आणि आपल्यामध्ये, तर the study of science help us to find the answers to many questions. For example, environmental science studies the problems of degradation of the environment. म्हणजे शास्त्रांचा अभ्यास करणे म्हणजे काय, तर त्या विज्ञानाचा अभ्यास करणे, त्यामधून आपल्याला स्टडी केल्यानंतर आपल्याला इन्व्हायरमेंटल विषयी खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत राहतात. खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करण्यास हेल्प होत राहते. जसे काही इन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही डिग्रेडेशन असतील, काही नुकसान झालेलं असेल. ओके, याचा आपल्याला सर्व अभ्यास आपल्याला त्या इन्व्हायरमेंट विषयक यामध्ये पाहायला मिळते ज्यावेळेस आपण कशाचा स्टडी करतो, सायन्सचा स्टडी करतो त्यावेळेस. एक्सेट्रा अँड लुक्स फॉर देअर सोल्युशन. In the same way, every science has its own area of study. History studies event of the past. ओके, म्हणजे इन द सेम वे, त्याच प्रकारे एव्हरी सायन्स हॅज इट्स ओन एरिया ऑफ स्टडी. म्हणजे प्रत्येक विज्ञानाचा अभ्यास करण्याचे काय एक ओन एरिया असतो. जर आपल्याला फिशबद्दल जर काही स्टडी करायचा असेल तर आपण घरामध्ये राहून नाही करू शकत. ओके, जर आपल्याला एखाद्या गडकिल्ल्यांचा जर स्टडी करायचा असेल तर आपण घरी राहून नाही करू शकत. आपल्याला ॲक्च्युली तिथं एक्झामाईन करण्याकरता तिथं प्रेझेंट व्हावं लागते. म्हणजे सायन्सचा अभ्यास करण्याकरता एक त्यांचा काय असतो, एक एरिया असतो. ओके, प्रत्येक गोष्टीचा. देन हिस्ट्री स्टडीज इव्हेंट्स ऑफ द पास्ट. आणि हिस्ट्रीमध्ये काय केले जाते, तर पास्टमध्ये होऊन गेलेल्या घटनांचा अभ्यास केला जातो. ओके, देन इंडिव्हिज्युअल और कलेक्टिव्ह ॲक्शन ऑफ द ह्युमन बिंग्स हॅव कॉन्सिक्वेन्सेस. इंडिव्हिज्युअल वैयक्तिक किंवा कलेक्टिव्ह केलेली ॲक्शन, ह्युमननी केलेली जी ॲक्शन आहे त्याचा परिणाम होत राहतो. ओके, म्हणजे काहीतरी घटना केल्यानंतर, काहीतरी ॲक्शन केल्यानंतर रिॲक्शन तर होईलच. ओके, म्हणजे इंडिव्हिज्युअल किंवा कलेक्टिव्ह ॲक्शनमुळे काय होत राहतं, काही ना काही परिणाम होत राहतात. कशावरती, सोसायटीवरती असतील, आपल्या कल्चरवरती असतील. तर दे रिझल्ट इन ॲन एन्व्हायरमेंट दॅट मे बी आयदर फेवरेबल ऑर अनफेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ सोसायटी. तर ह्युमननी अशा काही कलेक्टिव्ह ॲक्शन असतील, इंडिव्हिज्युअल वैयक्तिक काही ॲक्शन असतील, तर त्याचा परिणाम एकतर फेवरेबल असेल किंवा अनफेवरेबल असेल आपल्या ह्युमन प्रोग्रेस सोसायटीकरता. ओके, धिस अफेक्ट्स आवर डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनावरती त्या ॲक्शनचा काय होत राहतो, परिणाम होत राहतो. फॉर एक्झाम्पल कसा परिणाम, तर इफ द पीपल ऑफ विलेज वर्क टुगेदर अँड द हेल्प वन अनदर द विलेज मेक गुड प्रोग्रेस. जर गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले गावाकरता, गावाच्या विकासाकरता, डेव्हलपमेंटकरता जर काही एकत्र येऊन जर कामे केले तर काय होईल, तर विलेज मेक अ गुड प्रोग्रेस, तर गावाचा विकास होईल. हाऊएव्हर जर इफ द पीपल कॅन नॉट कम टुगेदर
इट पुट्स ऑब्स्टॅकल इन द वे ऑफ इट्स डेव्हलपमेंट. जर आपापले कामं करत राहतील किंवा गावाच्या विकासाबद्दल जर कोणी विचार करत नसेल, तर एकत्र जर येऊन काम करत नसतील गावातील लोक, तर काय होईल, ते स्वतः त्यांच्या गावाच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये गावाचा जर विकास झाला नाही तर आपल्यामध्ये डेव्हलपमेंट होणारच नाही. ओके, आपण जर डेव्हलपमेंटमध्ये जर आपण सहभाग घेतला नाही, लोकांच्या कलेक्टिव्ह ॲक्शनमध्ये जर आपण पार्टिसिपेट झालो नाही, तर गावाचाही विकास होणार नाही आणि आपलाही होणार नाही. म्हणजे काय होईल, तर आपल्या बऱ्याच कामांमध्ये काय तयार होईल, अडथळे निर्माण होतील, ऑब्स्टॅकल्स तयार होतील. History attempts to find out answers to many questions by studying the way of thinking of a past societies, their actions and the consequences. ओके, म्हणजे हिस्ट्री काय करते, तर प्रयत्न करते आपल्याला पास्टमध्ये ज्या काही घटना होऊन गेलेल्या आहेत त्याबद्दल, पास्टविषयी खूप सारे जे आपल्या मनामध्ये क्वेश्चन्स क्रिएट झालेले असतील त्याचा अभ्यास आपल्याला माहिती पडतो किंवा विचार करतो आपण त्या पास्ट सोसायटीजविषयी किंवा पास्टमध्ये होऊन गेलेल्या ज्या काही घटना आहेत त्याचा परिणाम काय होत आहे आज, त्याचा कॉन्सिक्वेन्स म्हणजे परिणाम काय होत आहे ते आपल्याला या स्टडीमुळे मिळत राहते. द स्टडी ऑफ हिस्ट्री मेक इट पॉसिबल फॉर अस टू स्टडी व्हॉट इज नॉट फेवरेबल फॉर द प्रोग्रेस ऑफ ह्युमन सोसायटी. म्हणजे हिस्ट्रीचा स्टडी म्हणजे काय, तर आपल्याला हिस्ट्री मेक इट पॉसिबल. ओके, आपल्याला त्यामधून काय मिळत राहते, तर आज आपल्या सोसायटीकरता, आपल्या ह्युमन सोसायटीकरता, प्रोग्रेसकरता, डेव्हलपमेंटकरता कोणत्या गोष्टी फेवरेबल आहे आणि कोणत्या गोष्टी फेवरेबल नाही आहेत, ह्या गोष्टी आपल्याला माहिती पडत राहतात ज्यावेळेस आपण हिस्ट्रीचा स्टडी करतो त्यावेळेस. हिस्ट्री दस provides us with the guidelines about how we should behave today in order to shape a good future. बघा, ज्यावेळेस आपण असा विचार करतो की आपल्याला मोठं झाल्यानंतर आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, आपल्याला टीचर व्हायचं आहे, आपल्याला इंजिनियर व्हायचं आहे, तर हे विचार आपल्याला कुठून आले, तर कोणाला तरी पाहिलं असेल आपण, म्हणजे कोणाचा तरी पास्ट पाहिला. ओके, म्हणजे जर आपण पास्टचा ज्यावेळेस आपण विचार करतो की आपल्याला असं व्हायचं आहे फ्युचरमध्ये, तर आपल्याला प्रेझेंटमध्ये काय करावं लागेल, त्याचा स्टडी करावा लागेल, आपल्याला आज ॲक्शन करावे लागेल आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स आपल्याला काय फ्युचरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे फ्युचरमध्ये जर आपल्याला काही करायचं असेल, व्हायचं असेल, बनायचं असेल, तर आज आपल्याला काय करावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आणि त्या गाईडलाईन्स आपल्याला कुठून मिळत राहतात, पास्टमधून मिळत राहतात. बाय टेलिंग अस द लाईफ स्टोरीज ऑफ अ ग्रेट पीपल, हिस्ट्री ऑल्सो सर्व टू इन्स्पायर अँड मोटिवेट अस. बघा, आता सांगितलं तुम्हाला की आपल्याला फ्युचरमध्ये जर डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, तर हे विचार आपल्या मनामध्ये कुठून आले, तर आपण कोणाला तरी पाहिलं. ओके, काही गोष्टी वाचल्या असतील, काही स्टोरीज पाहिल्या असतील ग्रेट पीपलच्या, किंवा काही हिस्ट्रीमध्ये आपण कोणाच्याविषयी जर काही स्टडी केला असेल तर त्यामधून आपण मोटिवेट होत राहतो, इन्स्पायर होत राहतो. ओके, बाय स्टडिंग हिस्ट्री वी गेट नो अबाउट द गिव अँड टेक that took place between our own and other civilization. We learn about the progress of a human civilization. We also understand how people's way of lives went on a changing. आपण ज्यावेळेस ह्युमन सिव्हिलायझेशनमध्ये राहतो, ह्युमन सोसायटीमध्ये राहतो, त्यावेळेस त्या सिव्हिलायझेशनविषयी, त्या प्रोग्रेसविषयी आपण शिकत राहतो की आपल्याला या सोसायटीमध्ये कसं राहायचं आहे, त्याविषयी आपल्याला समजत राहते. अंडरस्टँड हाऊ पीपल्स वे ऑफ लाईफ वेंट ऑन चेंजिंग, की हळूहळू मानवी जीवन कसं चेंज होत राहते. ओके, आणि कोणकोणते विचार आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये द्यायचे आहेत आणि कोणते विचार आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, गिव्ह अँड टेक. तर हे आपल्याला या हिस्ट्रीच्या स्टडीमुळे माहिती होत राहते. देन नेक्स्ट, एव्हरी व्हिलेज, सिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, country has its own history. Okay, similarly the earth, its mountains, water bodies, the animal world, mankind all have their own history. बघा, हिस्ट्री कोणाकोणाची असू शकते, तर प्रत्येक गोष्टीची हिस्ट्री असू शकते. प्रत्येक व्हिलेजची असू शकते, एखाद्या सिटीची हिस्ट्री असू शकते, डिस्ट्रिक्टची, स्टेट. सिमिलरली अर्थची सुद्धा हिस्ट्री आहे, माउंटेनची आहे, वॉटर बॉडीज आहे, ॲनिमल्स आहेत, मॅनकाइंड, आपल्या ह्युमन मॅनकाइंड, मानवी जीवनाचा सुद्धा इतिहास आहे. म्हणजे एक्झाम्पल घ्यायचं झालं तर अर्थचं जर विचार केला आपण, तर याची हिस्ट्री काय, तर भरपूर असे क्वेश्चन आपल्या मनामध्ये क्रिएट होत राहतात की जर अर्थ आज रोजी आपल्याला जशी दिसत आहे तशी असेल का अगोदर, की जर अर्थ नसेल तर अर्थच्या अगोदर काय असेल.
ओके, तर अट जर तयार झाली असेल तर सर्वात अगोदर याच्यावरती काय तयार झालं असेल, असे खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला या हिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. ओके, म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतोच. ओके, द नेक्स्ट, एव्हरी सायन्स टू हॅज अ हिस्ट्री. इट टेल्स ऑफ द मेनी सायंटिफिक डिस्कवरीज. ओके, विज्ञान आपल्याला सायंटिफिक डिस्कवरीजबद्दल ज्ञान देण्याचं काम करत राहते. दॅट ब्रॉट अबाउट इम्पॉर्टंट चेंजेस इन अ ह्युमन सिव्हिलायझेशन. मानवी संस्कृतीमध्ये काय काय महत्त्वाचे बदल घडून आणले याची डिस्कवरी केली जाते. आणि ही डिस्कवरी कोण करत राहते, याचा शोध कोण करत राहते, तर सायंटिस्ट हू मेड दोज डिस्कवरीज. आणि याबद्दल आपल्यापर्यंत जी काही पास्टमधील ज्या घटनांविषयी आपल्यापर्यंत माहिती पोहोचत राहते, ती माहिती डिस्कवर करण्याचं काम, ती एक्झामिन करण्याचं काम हे सायंटिस्ट करत राहतात. The next topic, the past and the future. The past, present and future are linked by the continuous chain of events. ओके, म्हणजे पास्ट असेल, प्रेझेंट अँड फ्युचर हे तिन्ही काळ काय आहेत, कंटिन्युअस चेनमध्ये काय आहेत, कनेक्टेड आहेत, लिंक्ड आहेत. फॉर एक्झाम्पल, द इंडियन पीपल फाऊट अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू गेट इंडिपेंडन्स. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, तर स्वातंत्र्य आपल्याला मिळालं कधी, तर इंडियन लोकांनी काय केलं, भारतीय लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत लढा दिला. ओके, ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत लढले, त्यावेळेस आपल्याला त्याचा कॉन्सिक्वेन्स काय मिळाला, आपण इंडिपेंडन्स झालो. ओके, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. दिस इज अ हिस्टोरिकल ॲक्शन. ओके, ॲज अ रिझल्ट, त्याचा रिझल्ट काय मिळाला, तर इंडिया बिकम ॲन इंडिपेंडंट nation on 15 August 1947. So we can say that independence was the consequence of an action, that is the Indian people's struggle for independence. म्हणजे आज रोजी जे आपण इंडिपेंडंट आहोत, हे आपल्याला आज रोजी नाही मिळालं. ओके, हे स्वातंत्र्य आजचं नाही आहे, तर हे स्वातंत्र्य मिळण्याकरता, इंडिपेंडन्स नेशन तयार होण्याकरता आपल्या भारतीय लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत लढा दिला आणि त्याचा परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे काय आहेत, एक दुसऱ्याला कनेक्टेड आहे. म्हणजे ही ॲक्शन कधी झाली, पास्टमध्ये होऊन गेली. आपले भारतीय लोकांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटसोबत लढा दिला पास्टमध्ये, त्याचा परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळते. कसा, तर आज आपण इंडिपेंडंट आहोत. ओके, फ्युचरमध्ये सुद्धा आपण इंडिपेंडंट आहोत. ते फ्युचर नाही सांगू शकत आपण, परंतु पास्ट आणि आजचा जो दिवस आहे हे काय आहेत, एक दुसऱ्याला कनेक्टेड आहे. आणि फ्युचर कनेक्टेड आहे आपल्या प्रेझेंटवरती. म्हणजे आज रोजी जे आपण ॲक्शन करू, त्याचा कॉन्सिक्वेन्स आपल्याला फ्युचरमध्ये निश्चित पाहायला मिळेल. इन दिस वे द इव्हेंट्स ऑफ टुडे आर लिंक विथ द पास्ट. म्हणजे आजच्या ज्या काही घटना आहेत ह्या कशाला लिंक्ड आहेत, तर पास्ट ॲक्शनवरती. ओके, देन व्हेन वी अंडरस्टँड दिस वी रिअलाइज दॅट द फ्युचर डिपेंड ऑन द पास्ट इव्हेंट. म्हणजे फ्युचरसुद्धा आपलं कशावरती डिपेंड आहे, पास्टवरती. जर आपल्याला भविष्यामध्ये फ्युचरमध्ये डॉक्टर व्हायचं असेल, तर आपल्याला पास्टमध्ये ज्या काही डिस्कवरीज आहेत, ज्या काही एक्सपेरिमेंट आहेत, जो काही इतिहासाचा, विज्ञानाचा जो अभ्यास आहे, तो आपल्याला त्या पास्टमधला प्रेझेंटमध्ये करावा लागेल आणि प्रेझेंटचा कॉन्सिक्वेन्स आपल्याला फ्युचरमध्ये पाहायला मिळेल. दिस इज व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. फॉर एक्झाम्पल, we learned that man began to make tools from materials available in nature. ओके, फॉर एक्झाम्पल, हिस्ट्रीचा अभ्यास करतो आपण, त्यावेळेस आपल्याला काय माहिती पडते, तर ह्युमननी ज्यावेळेस टूल बनवले, ओके, त्यांचे जे हत्यारं बनवले, तर हत्यारं कशापासून बनवले, तर त्यांच्याजवळ त्या नेचरमध्ये कोणतं मटेरियल अवेलेबल आहे त्याचा वापर करून त्यांनी काय केलं, टूल्स बनवले. दॅट ही लर्न हाऊ टू मेक अ यूज ऑफ फायर कशी तयार करायची, आग कशी तयार करायची. अँड दॅट ही इन्व्हेंटेड द व्हील, आणि चाकाचा कसा शोध लावला, हे आपल्याला त्या पास्टच्या स्टडीमुळे माहिती पडत राहते. द नेक्स्ट जनरेशन्स ॲडेड टू धीस डेव्हलपमेंट्स. म्हणजे नेक्स्ट येणारी जी जनरेशन आहे, त्या जनरेशनमध्ये ह्या डेव्हलपमेंट्स काय केलेल्या आहेत, ॲड केलेल्या आहेत. आणि ॲड केल्यानंतर टेक्नॉलॉजी डेव्हलप फर्दर हँड इन हँड विथ द फिजिकल अँड इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट ऑफ अ मॅन. आणि जे काही पास्टमध्ये होऊन गेलेले जे काही डिस्कवरीज आहेत, जे काही शोध आहेत, ते शोध आज रोजी जनरेशन टू जनरेशन, हँड टू हँड काय होत आहेत, पास होत आहेत. फिजिकली आणि इंटेलेक्च्युअली डेव्हलपमेंट ऑफ अ मॅन. धिस प्रोसेस इज गोईंग ऑन कंटिन्युअसली. आणि ही प्रोसेस काय होत आहे, कंटिन्युअसली होत आहे. म्हणजे जे काही पास्टमध्ये होऊन गेलेले जे काही शोध आहेत,
त्यामध्ये आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आणखी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, किंवा त्यामध्ये फिजिकल किंवा इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आपण त्यामध्ये करत आहोत. म्हणजे आणखी डेव्हलप करत, जर एक्झाम्पल असेल की चेअर अगोदर कशी बनवली असेल, सर्वात अगोदर टेबल असेल, चेअर असेल, फॅन असेल, तर हा कसा बनवला गेला असेल, सर्वात अगोदर फॅन कसा असेल, जर त्या फॅनचा किंवा एखाद्या व्हीलचा शोध लागलेला आहे पास्टमध्ये, तर त्या व्हीलमध्ये आपण काय केलं, जनरेशन टू जनरेशनमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्या चाकाला एक व्यवस्थित मॉडिफाय केलेलं आहे. ओके, वेगळ्या पद्धतीनं व्हील तयार केलेल्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत पास्टमध्ये त्यामध्ये आणखी आपण हस्तक्षेप करून आणखी त्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्या घडवलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. is going on continuously even today. Invention of today's are only possible on the foundation of the discoveries and invention of the past. म्हणजे आज रोजी इन्व्हेन्शन ऑफ टुडे, आज जर आपल्याला काही नवीन इन्व्हेंट करायचं असेल, इन्व्हेन्शन शोध लावायचे असतील, तर दिस इज ओनली पॉसिबल ऑन द फाउंडेशन ऑफ द डिस्कवरीज अँड इन्व्हेन्शन ऑफ द पास्ट. पास्ट आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि पास्टच्या बेसिसवरतीच आपण आज काही गोष्टी करू शकतो. म्हणजे भूतकाळातील शोधांच्या आधारानेच आपण काय करू शकतो, नवीन नवीन शोध लावू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला हिस्ट्रीची मदत घ्यावीच लागेल. जर आपल्याला आज काही नवीन शोध लावायचे असतील, काही न्यू इन्व्हेन्शन जर करायचे असतील, तर आपल्याला पास्टचाच आधार घ्यावा लागेल. ओके, या ठिकाणी आपला लेसन कंप्लीट झालेला आहे.